हॅलो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या चॅनलवर। आज शिकणार आहोत आपण दररोजसाठी अगदी झटपट काढता येईल कमीत कमी टिपक्यांचा वापर करून आपण आज छोटीशी रांगोळी बघणार आहोत जी दररोजही अगदी सहज पटकन काढता येईल। तर 3 ते 2 टिपके जे बिगिनर्स असतील ज्यांना रांगोळी काढायला जमत नाही तर त्यांच्यासाठी ही टिपक्याची रांगोळी आहे। फक्त 3 ते 2 टिपके आपण टाकलेले आहेत बघा। तर कमीत कमी टिपक्यांचा वापर करून आपण आज 2 रांगोळी डिझाइन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा आपण 3 ते 2 टिपके टाकलेले आहेत। ह्या रांगोळी जर तुम्ही तुमच्या मुलींना जर रांगोळी काढायला शिकवायचं असेल तर अशा रांगोळी त्यांना व्हिडिओ हा लावून द्यायचा आणि रोज अशा छोट्या छोट्या रांगोळी काढून बघायला लावायचं। त्याने त्यांची प्रॅक्टिस सुद्धा होणार आहे आणि तुम्हाला सुद्धा रांगोळी येत नसतील काढायला तर तुम्ही सुद्धा अशा रांगोळी बघून काढू शकता। अगोदर प्रॅक्टिस करायची आहे आणि दररोज काढून काढून तुम्हाला पण सवय होऊन जाईल। तर बघा देवघरासमोर काढण्यासाठी खूप सुंदर रांगोळी आहे आणि दारात सुद्धा फ्लॅट समोर जरी काढता येईल अशी ही रांगोळी आहे। कमी जागेत सुद्धा मावेल या पद्धतीची रांगोळी आहे। बघा या पद्धतीची सुंदर डिझाइन आपण याच्यामध्ये क्रिएट केली आहे। बघा देवघरासमोर एकदम सुंदर दिसते ही रांगोळी, नक्की तुम्ही काढून बघा। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे रांगोळी डिझाइन आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून माझे व्हिडिओ सुद्धा तुमच्यापर्यंत जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ सगळ्यात अगोदर पोहोचेल। बघा या पद्धतीने आपला जो ट्रायंग्युलर शेप तयार झाला आहे त्याच्यावरती आपल्याला अशा दोन दोन रेषा मारून घ्यायच्या आहेत। बघा याच्यावरती आपण असा छोटासा टिपका टाकायचा आहे आणि त्याला बोटाने प्रेस करायचा आहे। आणि इथे बघा आपण अशा दोन्ही साइडने पाकळ्या काढत आहोत आणि वरती आपल्याला असा पानासारखा शेप काढायचा आहे। बघा खूप सुंदर रांगोळी दिसतात मैत्रिणींनो अशा छोट्या रांगोळी। आणि रोज काढायचं काय आपल्याला सुचत नाही, रोज रोज त्याच रांगोळी आपण काढून बोर होत असतो। तर या पद्धतीने आपण एखादा व्हिडिओ बघून ठेवला तर दुसऱ्या दिवशी आपल्याला रांगोळी काढायला पण सोपी जाते। आणि रोज आपल्या अंगणामध्ये छोटीशी रांगोळी असायलाच हवी। आणि या रांगोळी जर आपण फ्लॅटमध्ये राहत असो, थोडीशी जागा असते फ्लॅटसमोर, तर त्यामध्ये पण आरामशीर आपण ही रांगोळी काढू शकतो। एका साईडने मस्त अशी छोटीशी फरशी वगैरे ठेवायची दाराच्या बाजूला आणि त्याच्यावरती तुम्ही ही रांगोळी रोज एक नवीन रांगोळी त्याच्यावरती अशी बघून रेखाटायची। आपल्या चॅनलवरती दररोज काढण्यासाठी खूप सारे व्हिडिओ मी इथं अपलोड केलेले आहेत, तर ते व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच प्रॅक्टिस करू शकता किंवा तुमच्या मुलींना सुद्धा तुम्ही अशा रांगोळी काढायला शिकवू शकता। बघा किती सुंदर ही रांगोळी दिसत आहे, एकदम छोटीशी आहे, काढायला पण सोपी आहे। बघा असे डॉट टाकले आहेत आपण, याच्यावरती डॉटला आपण असं बोटाच्या सहाय्याने पाठीमागे थोडंसं असं ओढून घेतल्यासारखं करायचं। बघा या पद्धतीचं फूल आपलं इथे तयार होतं। याच्यामध्ये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुमच्या मनपसंतीने रंग सुद्धा भरू शकता। मी रांगोळी पूर्ण प्लेन ठेवत आहे, तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तुम्ही रंग भरा। तर ही आपली एक पहिली रांगोळी तयार झाली आहे। आता बघूया दुसरी। 3 ते 2 टिपक्यांच्याच रांगोळी आहे दुसरी। आता दुसरी बघूया। रांगोळी बघायची आहे त्यासाठी आपण 3 ते 2 टिपके परत टाकून घेऊया। बघा या पद्धतीने आपण 3 ते 2 टिपके इथे काढून घेतलेले आहेत। याला आपण सिंपल डॉटला असं जोडून घेणार आहोत। मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करू शकता ज्यांना रांगोळीची आवड आहे आणि ज्या मैत्रिणी रोज अंगणामध्ये रांगोळी काढतात पण नेहमी त्याच रांगोळी त्यांच्या अंगणामध्ये असतात, त्यांना सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता, जेणेकरून त्यांना सुद्धा मदत होईल। नवीन व्हिडिओ बघितल्यानंतर ते सुद्धा अशा रांगोळी काढून बघतील। खूप सोप्या आणि
सहज झटपट होणाऱ्या, सकाळी गडबड असते आपल्या महिलांच्या मागे, तर सकाळी सकाळी पटकन अशी काढून सुद्धा होते. याला जास्त वेळ सुद्धा लागणार नाही. तर बघा या पद्धतीने आपण मध्ये स्वस्तिक काढत आहे मी. तुम्हाला मैत्रिणींनो माझ्या चॅनलवरती कशा अजून रांगोळी डिझाईन कोणत्या तुम्हाला बघायला आवडेल, डेली यूजसाठी, सणासुदीसाठी किंवा फ्री हँड रांगोळी असतील, तुम्हाला कशा पद्धतीच्या रांगोळी या चॅनलवर बघायला आवडतील, तर ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मी त्या पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर बघा आता आपलं हे जे बिंदूचं टोक आलेलं आहे त्याच्यावरती आपण असा पानासारखा शेप काढून घेणार आहोत. बघा किती सुंदर हे फूल दिसत आहे आपलं. आता याच्यामध्ये पण आपण एक एक डॉट टाकून घेऊया. दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये आपल्याला आपण जे पत्ते काढले आहेत त्याच्यामध्ये असा डॉट टाकून घ्यायचा आहे. इथे तुम्ही रंगीत पण वापरू शकता, कलरची रांगोळी वापरून ठिपके देऊ शकता, ते सुद्धा मस्त दिसणार आहे. बघा या पानांमध्ये आपण अशा पद्धतीने वरच्या साईडला अशा 3 रेषा टाकून घेणार आहोत. त्याने आपल्या पानांचा जो डिझाईन आहे ते अजूनच खुलून दिसत आहे. बघा छोटे छोटे ट्रिक्स असतात मैत्रिणींनो, तुम्ही एकदा जर का शिकल्यात तर तुम्हाला रांगोळीची आवड सुद्धा लागेल आणि तुम्ही रोज अंगणामध्ये रांगोळी सुद्धा काढाल आणि कोणाची बघून काढायचं तुम्हाला प्रयत्न पण करावा लागणार नाही, कारण तुम्ही जर रोज अशी छोटे छोटे रांगोळी काढून बघितल्या तर तुमच्यात आपणमध्येच क्रिएटिव्हिटी येणार आहे आणि तुम्हाला पण समोर डिझाईन सुचणार आहेत. मग याच्यावरती पण आपण असं दोन्ही साईडने 2-2 पाकळ्या काढून मध्ये एक डॉट टाकत आहोत. बघा मैत्रिणींनो, याच्यामध्ये तुम्हाला जास्त रंग सुद्धा भरायची गरज नाही आहे. तुम्ही हे जे ठिपके आपण दिले त्याच्यामध्ये एक एक रंग टाकायचा आहे. वरती जो एक एक ठिपके टाकला आहे त्याचं पण रंगीत ठिपका दिला तर ते सुद्धा आकर्षक दिसते. आणि मध्ये स्वस्तिक आणि स्वस्तिकच्या साईडने आपण लाल किंवा पिवळा रंग तिथे भरू शकतो, ते सुद्धा आकर्षक दिसते. याच्यावरती सुद्धा आपण पत्त्याच्या वरती एक एक डॉट टाकून घेऊया. बघा किती सुंदर ही रांगोळी आपली झटपट तयार झाली आहे. या दोन्हीपैकी तुम्हाला कोणती रांगोळी आवडली नक्की मला कमेंट करून सांगा. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.